आणि आता इतरही बातम्या पाहूयात। मुंबईत बेकायदेशीर पेट्रोल बाईक टॅक्सीवर कडक कारवाई होणार आहे। इलेक्ट्रिकच्या ऐवजी पेट्रोल बाईक टॅक्सी चालवणाऱ्यांची परवानगी तातडीने रद्द करण्यात येणार आहे। इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी चालवण्यास अडचण नाही, मात्र पेट्रोलवर बाईक टॅक्सी चालवणाऱ्यांचा परवाना तातडीने रद्द होणार असल्याचं स्वतः परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं। आतापर्यंत आरटीओकडून या बाईक जप्त करून चालकांवर कारवाई केली जात होती, मात्र यापुढे बाईक मालकांवर थेट गुन्हा दाखल करून बाईकही जप्त केली जाणार आहे। तसंच परवानाही रद्द केला जाणार आहे। तसंच रॅपिडो कंपनीनं कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता न केल्यानं त्या कंपनीला दिलेला तात्पुरता परवाना सुद्धा रद्द करण्याचा निर्णय परिवहन विभागानं घेतला आहे। जे शासनाचं जे धोरण आहे त्या धोरणाला हरताळ फासण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे आज सन्माननीय सदस्य सुनील शिंदे यांनी 93 अन्वये जी चर्चा उपस्थित केली होती सभागृहामध्ये, त्या चर्चेच्या अनुषंगानं त्यांना तात्पुरत्या स्वरूपात दिलेली परवानगी रद्द करण्यात आलेली आहे। परंतु ती तात्पुरत्या स्वरूपात, भविष्यामध्ये जर त्यांनी कागदपत्राची पूर्तता केली, फक्त इलेक्ट्रिक बाईक टॅक्सीज जर रस्त्यावर आणल्या आणि इलेक्ट्रिक बाईक टॅक्सीला परवाना देत असताना राज्य शासनाचे जे काही सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून निकष आहे त्या निकष पूर्तता करण्याचा जर त्यांनी निर्णय जर घेतला तर त्याला परत देण्यात येईल। परंतु आजपासून ओला, उबेर, रॅपिडोला दिलेले लायसन्स हे रद्द करण्यात आले।